नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होतीये। अधिवेशनाची तयारी पूर्ण झाली असली तरी विविध विषयांवर हे अधिवेशन वादळी ठरणार आहे। अधिवेशनात विरोधकांकडून अनेक मुद्द्यांवरून सरकारची कोंडी केली जाण्याची देखील शक्यता आहे, तर सरकारने देखील विरोधकांचे हल्ले परतावून लावण्याची तयारी केली। त्यामुळे नागपूरच्या गुलाबी थंडीत राजकीय वातावरण तापणार आहे। उद्यापासून हिवाळी नव्हे तर वादळी अधिवेशन। बीएमसीच्या घोटाळ्यावरनं शिंदे ठाकरे गटात जुंपणार। 100च्या वर मोर्चे अधिवेशन काळात धडकणार। महाविकास आघाडीत फूट पाडण्यात यशस्वी ठरलेल्या भाजपला विधानसभा निवडणुकीत 3 राज्यात मिळालेल्या यशामुळे त्यांचा आत्मविश्वास बळावलाय। पण शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन जाताना भाजपची देखील त्रेधात तिरपीट उडतीये। अशातच अकार्यक्षम मंत्री आणि वाचाळवीर मंत्री आमदारांमुळे सरकारवर टीका करण्यासाठी विरोधकांना आयती संधी मिळते। सरकारमधील नेत्यांची विधानं कृती यासोबतच विविध विषयांवरनं विरोधक अधिवेशनात आक्रमक पवित्रा घेतील। नेमक्या कोणत्या विषयांवरनं विरोधक आक्रमक होतील पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मराठा आणि धनगर आरक्षण, ललित पाटील ड्रग्ज प्रकरण, कंत्राटी नोकर भरतीचा निर्णय, राज्यातली दुष्काळी परिस्थिती, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न, पाणी टंचाईचा प्रश्न आहे, अतिवृष्टी, शाळांचं खासगीकरण, रस्ते वाहतूक, समृद्धी महामार्गावर होणारे अपघात आणि संजय राऊतांचा आरोग्य खात्यातल्या घोटाळ्याचा आरोप यासारख्या विषयांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करतील। नागपुरात अधिवेशनापूर्वीच बॅनरबाजी करत विरोधकांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केलाय। आरोग्य यंत्रणा, प्रदूषण, महिला सुरक्षा, महागाई आणि गुन्हेगारी अशा मुद्द्यांवर बोट ठेवत महायुतीवर निशाणा साधलाय। तर राष्ट्रवादीनं राज्य सरकारला चिमटा काढणारे स्वागताचे फलक लावले। प्रत्यक्ष अधिवेशन हे 2 आठवड्यात असलं तरी कामकाज फक्त 10 दिवस चालणार आहे, त्यावरून राष्ट्रवादीनं टोलेबाजी केली आहे। अधिवेशन 15 दिवस करण्याची मागणी सरकारनं मान्य न केल्यामुळे विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे। या राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे दिनवडे निघाले आहेत। भ्रष्टाचाराने या राज्यामध्ये कहर केलेला आहे। शासनाची तिजोरीची खुलेआम लूट केली जात आहे आणि अशा स्थितीमध्ये या प्रश्नावर चर्चाच होऊ नये म्हणून आमची आग्रही मागणी होती की हे अधिवेशन किमान 15 दिवस कामकाजाचे असावे, की आम्ही शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करू अशी घोषणा या सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी केली होती। पण या आता दुर्दैवानं सांगावं लागतं, खेदानं म्हणावं लागतं की याच काळात सर्वाधिक शेतकऱ्यांनी शेतकरी विरोधी धोरणामुळे आत्महत्या केल्याचं महाराष्ट्र बघतोय। या अधिवेशनाच्या काळात 100 मोर्चे विधिमंडळावर धडकणार आहेत। 45 पेक्षा जास्त मोर्चांना आतापर्यंत परवानगी देण्यात आली आहे। त्यामुळे सभागृहासह सभागृहाच्या बाहेरच्या आंदोलनांनी देखील यंदाचं अधिवेशन गाजणार आहे। तसंच अधिवेशनाच्या पूर्वसंध्येच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकलाय। अधिवेशनात सरकारला घेरण्याची रणनीती ठरवण्यासाठी महायुतीची देखील बैठक विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात पार पडली। विरोधकांच्या अधिवेशनातल्या आक्रमक भूमिकेमुळे हे अधिवेशन गाजण्याची शक्यता वर्तवली जाते। मला वाटतं या अधिवेशनामध्ये शेतकऱ्याला दिलासा द्यायचं एक महत्त्वाचं काम होणार आहे। जे आंदोलन चालू आहेत, मग ते ओबीसीचं आंदोलन असेल, मराठा समाजाचं आंदोलन असेल, धनगर समाजाचं आंदोलन असेल, यावर एखादी चांगली ठोस भूमिका या अधिवेशनात घेण्याची शक्यता सरकारची आहे। हे अधिवेशन सर्व अर्थानं हे महाराष्ट्राच्या दृष्टीने, सर्वसामान्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। राज्यापुढे अनेक विषय आहेत, ते विरोधक कशा पद्धतीने मांडतात आणि सत्ताधारी विरोधकांचा चक्रव्यूह कसा भेदतात ते पाहायचंय। सूरज सावंत, साम टीव्ही न्यूज, नागपूर।